नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चुलत भाऊ असताना दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने नांगरणी केली म्हणून अंगावर ट्रॅक्टर घालून खून करणाऱ्या आरोपीला खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली। जयनाथ सोपान बनसोक वय वर्ष 38 राहणार एकनाथवाडी सावरगाव तालुका जुन्नर असे जन्मठेप सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। नोव्हेंबर 2020 मध्ये घडलेल्या या घटनेत प्रकाश नामदेव मनसोक वय वर्ष 60 यांचा मृत्यू झाला होता। आरोपी आणि मयत भावकीतले आहेत। आरोपी जयनाथ याच्याकडे ट्रॅक्टर होता, त्या ट्रॅक्टरने तो मयत यांच्या जमिनीची नांगरणी करत होता। किरकोळ कारणातून त्यांच्यात वाद झाल्यावर प्रकाश यांनी गावातील दुसऱ्या व्यक्तीच्या ट्रॅक्टरने नांगरणी करून घेतली। त्याचा राग अनावर होऊन आरोपीने प्रकाश यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार केले। खेड न्यायालयात खटला सुरू होता। मयताच्या बाजूने सहाय्यक सरकारी अभियोक्ता VN देशपांडे यांनी युक्तिवाद केला। त्याचा निकाल सोमवारी 20 जानेवारी रोजी देण्यात आला। आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। राजगुरुनगर नगर परिषदेच्या शहराअंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजनेतील कामे पूर्ण होऊन घरगुती नळ कनेक्शनचे पाईप बाहेर काढून वर्ष उलटून गेले। शहरातील अनेक भागातील रस्ते काँक्रिटीकरण झाले। या कामामध्ये हे पाईप दबल्याने अखेर काँक्रिटीकरण फोडून नळ कनेक्शन दुरुस्ती करण्याची नामुष्की नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गावर आली असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। चाकणमधील श्री शिवाजी विद्या मंदिर येथे दुर्मिळ प्रजातीचे घुबड मिळून आले आहे। सदरचे घुबड मंगळवारी 21 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2च्या सुमारास प्रशालेतील आवारात मिळून आले। याबाबत प्रशालेकडून प्राणीमित्र विशाल धाडगे यांना कळवण्यात आले। सदरच्या घुबडाला वन विभागाच्या मदतीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले। राजगुरुनगर शहरातील भीमा नदीच्या प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे। आता येथील नदीपात्रात ठिकठिकाणी मेलेल्या कोंबड्या, चिकनचे तुकडे फेकलेले पाहावयास मिळत आहेत। नॅशनल रोड सेफ्टी वीक चाकण औद्योगिक भागात साजरा केला जात आहे। चाकण MIDC मधील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक शाखेच्या समवेत नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षाविषयी प्रबोधन केले। वाढत्या इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत राज्य पातळीवर पाठपुरावा करून थकलेल्या आळंदी ग्रामस्थांनी अखेर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी साकडे घातले आहे। निदान केंद्रात असलेल्या राज्यातील मंत्र्यांनी प्रदूषणाबाबत गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा आठवलेंकडे व्यक्त केली आहे। दरम्यान याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ग्रामस्थांना दिले। संत साहित्य व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि राज्य सरकारच्या ज्ञानोबा तुकोबा पुरस्काराचे मानकरी किसन महाराज वय वर्ष 86 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या मागे 2 मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे। साखरे यांच्या पार्थिवावर मंगळवारी 21 जानेवारी रोजी आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। तत्पूर्वी संपूर्ण आळंदीमधून भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली होती। अंत्यविधीसाठी आळंदीत MITचे प्रमुख, देहू आळंदी परिसर विकास समिती कार्याध्यक्ष डॉक्टर विदा कराड यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह राज्यातून आलेले कीर्तनकार, प्रवचनकार, भाविक, भक्त, शिष्य, साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजोबा नाना महाराज साखरे आणि वडील दादा महाराज साखरे यांची संत साहित्य अभ्यासाची परंपरा किसन महाराज यांनी पुढे नेली। त्यांचा जन्म पान चिंचोली, जिल्हा लातूर येथे झाला होता। कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता बालवयात किसन महाराज यांना संत साहित्याच्या अध्ययनाचे संस्कार लाभले। कीर्तन, प्रवचन करणारे शेकड्यावर विद्यार्थी त्यांनी घडविले। आकाशवाणी केंद्रावरून आयोजित होणाऱ्या कीर्तन स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली। गेली 45 वर्षे स्वस्तिश्री या मासिकाचे संपादन ते करत होते। श्री क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती। अन्नछत्र, ग्रंथालय, भक्त निवास अशा उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता। त्यांना राज्यातील विविध अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। उद्योगस्नेही वातावरण निर्मिती व उद्योजकांच्या अडीअडचणींवर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत आता औद्योगिक तक्रार निवारण पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे।
या पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या पथकात लवकरच इतर अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सुमारे 40 ते 45 लाख इतकी लोकसंख्या आहे। आळंदी, मरकळ, चाकण, महाळुंगे, भोसरी, हिंजवडी, तळेगाव, दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र आयुक्तालयाच्या अखत्यारी देतात। या ठिकाणी सुमारे 2000 छोट्या आणि 300 ते 400 मोठ्या कंपन्या आहेत। उद्योगांना भयमुक्त वातावरण मिळावे यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी औद्योगिक तक्रार निवारण पथकाची स्थापना केली होती। या अगोदर खंडणी विरोधी पथकाअंतर्गत औद्योगिक तक्रार निवारण पथकाचे कामकाज सुरू होते। या कक्षाचे प्रमुख पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी होते। 2 पथकाचे एकत्र कामकाज असल्याने कोणत्या तरी एका पथकासाठी पूर्ण वेळ देणे शक्य होत नव्हते। त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील तक्रार निवारणासाठी पथकाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे। या औद्योगिक पथकाचे कार्यक्षेत्र पिंपरी चिंचवड आयुक्तालय असून औद्योगिक आस्थापना संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांचा तपास या पथकाकडून केला जाणार आहे। औद्योगिक क्षेत्रात खंडणी मागणे, अशांतता माजवणे यासारखे गुन्हे होणार नाहीत याबाबत पथकाकडून प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। औद्योगिक तक्रार निवारण पथकाच्या प्रमुखांना गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांमार्फत पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करावा लागणार आहे। चाकण औद्योगिक वसाहतीत कैलास स्टील कंपनीचे मालक अजित विक्रम सिंग वय वर्ष 40 राहणार हिंजवडी पुणे त्यांच्यावर सोमवारी दोघांनी गोळीबार केला। कंपनी मालक अजय सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या हल्ल्यामागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये, पण हल्लेखोरांना ताब्यात घेतल्यानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे। दरम्यान हल्लेखोरांचा शोध सुरू असून पोलिसांनी 10 ते 12 पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं माध्यमांना दिली आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून म्हणजेच NHAI कडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे म्हणजेच MSRDC कडे वर्ग केलेला सोलापूर रस्ता ते पुणे बंगळुरू रस्ता दरम्यान 31 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडच्या कामासाठी ठेकेदार कंपन्यांनी अंदाजित रकमेपेक्षा 35% जादा दरानं टेंडर भरल्याचं समोर आलंय। महामंडळानं 5094 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता। प्रत्यक्षात 6733 कोटी रुपये म्हणजेच अंदाजित रकमेपेक्षा 1597 कोटी रुपये जादा दरानं कंपन्यांनी टेंडर भरले आहेत। महामंडळानं यापूर्वी पश्चिम आणि पूर्व भागातील रिंग रोडच्या कामासाठी टेंडर काढल्या होत्या। त्यावेळी अंदाजित रकमेपेक्षा 40 ते 45% वाढीव दरानं कंपन्यांनी टेंडर भरले होते। त्यामुळे अडचणीत आलेल्या महामंडळानं त्रयस्थ संस्थांकडून टेंडरची तपासणी केली। त्यांनीही जादा दरानं टेंडर आल्यामुळे कंपन्यांबरोबर तडजोड करून अंदाजित रकमेपेक्षा जास्तीत जास्त 5% जादा दरानं टेंडर स्वीकाराव्यात किंवा फेअर टेंडर काढाव्यात अशी शिफारस महामंडळाला केली होती। मात्र महामंडळानं याकडे दुर्लक्ष करून कंपन्यांशी तडजोड करत 25% जादा दरानं टेंडर स्वीकारल्या। त्यामुळे 22 ते 23 हजार कोटींचा अपेक्षित खर्च आता 40,000 कोटींवर गेलाय। टेंडर अंदाजित रकमेपेक्षा 35% जादा दरानं कंपन्यांनी भरल्याचं समोर आलंय। यावरून रिंग रोडवरील खर्च आता 40,000 कोटी रुपयांहून अधिक होणार असल्याचं स्पष्ट झालंय। पूर्व भागातील रिंग रोड हा पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग, नाशिक सोलापूर तसंच सातारा बंगळुरू महामार्गाला जोडणारा आहे। तसंच मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यातून जाणार असून 5 तालुक्यातील 46 गावांमधून हा रिंग रोड जाणार आहे। याची एकूण लांबी 103 किलोमीटर तर रुंदी 110 मीटर असणार आहे। खेड तालुक्यातील खालुंबरे, निघोजे, मोई, कुरुडी, चिमळी, केळगाव, आळंदी, चरोली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोलेगाव या भागातून हा मार्ग जाणार आहे। चाकण शुक्रापूर रस्त्यावरील माणिक चौक येथील वाहतूक पोलिसांची पोलीस चौकी मागे सरकवण्यात आली आहे। याच चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारं पिंपळाच्या झाडाच्या फांद्या काढण्यात आल्या। आता रस्त्यात उभ्या राहणाऱ्या रिक्षा नेमक्या कधी हटणार असा प्रश्न विचारला जातोय। चाकण शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर सावरदरी येथे संपन्न झालं। माझ्या आयुष्यामध्ये श्री धर्मनाथ महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यत पाईट घाटात संपन्न झाली। बैलगाडा क्षेत्रातील अनेक दिग्गज बैलगाडा मालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। स्वराज भरत शिवले आणि पांडुरंग किसन काळे यांच्या पक्ष आणि जलवा हे कुंडेश्वर केसरी बुलेटचे मानकरी ठरले।
खेड तालुक्यातील 5 रस्त्यांची कामे ठेकेदारांनी अंदाजित खर्चापेक्षा 35% कमी दराने भरल्यानं गेल्या 6 महिन्यांपासून रखडली असल्याची बाब समोर आली आहे. खेड तालुक्यातील धामणे फाटा ते कोये 2 किलोमीटरचा रस्ता, कोहिंडे फाटा ते कडूस हा 5 किलोमीटरचा रस्ता, कडूस ते किवळे हा 5.5 किलोमीटरचा रस्ता, किवळे ते आंबेठाण या रस्त्यावरील 900 मीटर सिमेंट काँक्रिटीकरण, वडगाव घेणन ते भोसे या रस्त्यावरील 1200 मीटर रस्ता या कामांची निविदा प्रक्रिया PMRDAनं राबवली आहे. मात्र निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या ठेकेदारांनी अंदाजित खर्चापेक्षा 35% कमी दरानं निविदा भरल्या. त्यामुळे आता PMRDAनं त्या ठेकेदारांकडून खुलासे मागितलेत. रस्त्यांची कामं रखडल्यानं नागरिकही आता त्रस्त झालेत. मात्र कमी दरानं कामे ठेकेदारानं घेतले तर सरकारी तिजोरीत सदर पैसे जात असून अधिकारी वर्गाला यामुळे आर्थिक लाभ भेटत नसल्याची बाब समोर आली. 35% कमी दरानं काम करत असताना विकास कामांची अवाच्या सवा रक्कम वाढवून नेमकं कोणाचे उखळ पांढरे केले जात आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.